आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार ऋषभ पंत यांच्यावर आरोप आहे की हे एक नंबर हट्टी आहेत. ऋषभ, जे तुमचं नाव आहे ऋषभ, याचा अर्थ असतो श्रेष्ठ, सुपिरियर, आणि एक दुसरा अर्थ असतो बैल, बुल. खूप सारे लोक म्हणतात की बुल इन चायना शॉप आहेत, जिथे जातात, जे कोणी बॉलर असतात त्यांना उद्ध्वस्त करून टाकतात आणि हे कोणाला सोडत नाहीत. सर स्वतःची स्तुती तर जास्त नाही करू शकणार, पण मला असं वाटतं की सगळ्यांनाच मारलं पाहिजे ॲज अ बॉलर. कधी-कधी असंही होईल की ते देखील आपल्याबरोबर तसंच करतील. पण असा विचार कशाला करायचा ना आपण? आपण आपल्याकडून असं खेळलं पाहिजे की त्यांचं सगळं उद्ध्वस्त झालं पाहिजे असं. आणि हा हट्ट, मला माहीत पडलं की लहानपणापासूनच 5 वर्षाचे होतात तेव्हा हट्ट केला की बाबा मला क्रिकेटची बॅट आणून द्या. सर मला वाटतं की काही गोष्टी लहानपणापासूनच सुरू होतात आणि हट्टीपणा तर हा लहानपणापासून असलाच पाहिजे. कारण मोठे झाल्यावर तुम्ही हिशोब वगैरे लावायला लागता. तर ते लहानपणापासूनच असलं पाहिजे. आणि हे देखील खरं आहे की वयाच्या 8व्या वर्षी तुम्हाला तुमच्या वडिलांनी ₹14,000 ची बॅट आणून दिली होती. हो, नक्कीच आणून दिली होती सर. पण फर्स्ट टाईम लाईफमध्ये असं कधी झालं होतं, की एवढी महागडी बॅट घेऊन आले होते बाबा. कारण मिडल क्लास फॅमिलीसाठी ना सर हे सगळं कठीण असतं, पैसे खर्च करणं वगैरे. पण त्यामधले सर ₹5,000 मी जमा केले होते कारण मला मोस्ट प्रॉमिसिंग प्लेयर मिळाला होता. पण खूप मोठा प्रयत्न होता तो त्यावेळीचा. आणि आई नाराज झाली होती की इतकी महाग बॅट घेऊन आलात. सर तुम्हाला तर माहिती आहे आई कशा असतात आपल्या. राग तर येतोच त्यांना. जेव्हा एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये एवढी महाग वस्तू आणली जाते, तेव्हा मम्मी तर रागवतेच. पण बाबा खूप पॅशनेट होते म्हणून त्यांनी समजवलं. आणि हे देखील खरं आहे की तुमची आई तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी दिल्लीला घेऊन यायची, तुमच्या सोबत यायची आणि तुम्ही कोणाच्याच घरी थांबायचं नाही. तुमचं म्हणणं होतं की कोणाचेही उपकार घ्यायचे नाहीत. अगदीच सर, जेव्हा मी रुडकीवरून येत होतो, मला आठवतंय की मी रात्री 2 वाजता बस पकडायचो रोडवेज कारण तेव्हा हायवे बनला नव्हता. रोडकी ते दिल्लीवाला. तर रोडवेज बस पकडत होतो. सर येत होते आणि नातेवाईक तर खूप असायचे, पण असं वाटायचं की यार इतके उपकार नाही घेतले पाहिजे कोणाचे. तर लहानपणापासून ती एक विचारसरणी होती आणि आता ते सगळं पे ऑफ होतंय असं वाटतंय मला. मग कुठे राहायचात? नातेवाईक नाही तर? तर सर कधी गुरुद्वारेमध्ये थांबत होतो मी. एक व्हिडिओ गेम पार्लर असायचा, तिथे थांबायचो मी. तर सर असं-असं करत वेळ काढली आहे मी. सर सगळ्यांचा कठीण काळ असतो. मला वाटतं गरजेचा पण आहे. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी पार करता, तेव्हा नक्कीच काहीतरी चांगली गोष्ट घडते. आणि हे देखील खरं आहे की त्या काळातला रिषभ पंतला फक्त मोठे-मोठे शॉट खेळणं, छक्के मारणं त्याला माहीत होतं. टेक्निकमध्ये थोडे कमकुवत होते. हो सर, सगळेच आरोप तुम्ही खरेच लावताय तर आता काय बोलू? अरे सर, सांगा ना आरोप चुकीचा आहे म्हणून. अरे, इकडचीच सगळी माहिती खरी आहे, एकदम पक्की आहे. हो सर, लहानपणी कारण रोडकीमध्ये आम्ही जे क्रिकेट खेळायचो, जे माझं होमटाउन आहे, तिथे 10-12 ओव्हरची मॅच व्हायची. तर तिथे तुम्हाला मारावंच लागायचं कारण चॉईस नसायची. तर लहानपणापासूनच तसं क्रिकेट खेळलो आहे मी. दिल्ली आल्यावर इथे 20 टू 40 ओव्हर्सची मॅच व्हायची. पण सर डोक्यात एकच गोष्ट चालायची, की यार छक्का मारायचा आहे. तर हा सगळा थॉट प्रोसेस मी कॅरी करायचो नेहमी आणि मध्ये कधीतरी वर-खाली होऊन जातं सर. प्रेशर इतकं असतं लाईफमध्ये पण प्रयत्न करत राहतो, की तोच वाला थॉट प्रोसेस नेहमी असावा माझा. तर कोचने तुम्हाला हे सांगितलं की बॅटचा स्टान्स बदलला पाहिजे, टेक्निक बदलली पाहिजे, ग्रिप बदलली पाहिजे. पण तुम्ही म्हणालात की माझ्या नियमांच्या बाहेर आहे. मनापासून तर मान्य नाही करायचो त्यावर काम करणं कारण पण जे आमचे कोच होते लेट श्री तारक सिन्हा सर, आय थिंक त्यांचा खूप मोठा वाटा राहिला आहे ह्या सगळ्यामध्ये. कारण लहानपणापासून टेक्निक वगैरेमध्ये कधी इतका गेलो नाही. पण जेव्हा मोठा झालो तेव्हा एक वेळ अशी आली होती जेव्हा मी 14 किंवा 15 वर्षाचा होतो आणि असं झालं होतं की 10-15 मॅच झाल्या आणि रनच बनले नाहीत. आणि असं कधी आयुष्यामध्ये झालं नव्हतं लहानपणापासून. आत्तापर्यंत इतके मॅच झाले आणि रन नाही बनवलेत. तर तिथे सर आमचे यायचे आणि बोलायचे, "बाळा, एकदा जर ही टेक्निक वापरशील ना,
तर आयुष्यभर रन बनवशील. तर सर तिथे खूप मेहनत केली. रात्री जेव्हा झोप येत नव्हती, उठत होतो आणि आरशासमोर शॅडो वगैरे करत होतो. तर मग हळू करून हे सगळं मला शिकायला मिळालं आणि होपफुली स्टिल वर्किंग ऑन माय क्रिकेट. हं. आणि हे पाकिस्तानच्या मॅचमध्ये बघायला मिळेल. हो सर, लहानपणापासून ज्या गोष्टी केल्यात त्या सगळ्या पाकिस्तानच्या मॅचमध्ये दिसून येतील असं दिसतंय. रिषभ, तुमच्या बाबांना तुम्हाला मोठं क्रिकेटर झालेलं बघायचं होतं. तर ते बघू शकले का त्यांच्या लाईफटाईममध्ये? आय थिंक सर हे आयुष्यामधलं एक सॅटिस्फॅक्शन आहे. ऑब्व्हियसली आज माझे बाबा आमच्यात नाही आहेत. पण ह्या गोष्टीचं समाधान आहे, की त्यांनी मला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू करताना पाहिलंय आणि ह्या गोष्टीचं मला खूप सॅटिस्फॅक्शन आहे, की यार कारण जेवढं माझं स्वप्न होतं त्यापेक्षा मोठं माझ्या बाबांचं स्वप्न होतं कारण ते कधी क्रिकेट खेळू शकले नाही. तर 2017 मध्ये ही सॉ मी डेब्यूइंग फॉर इंडिया. तर ती एक गोष्ट आहे जी मला आणि मी हे देखील ऐकलंय, की त्यांचा अंत्यविधी झाला त्याच्या 2 दिवसानंतर तुमची मॅच होती बंगलोरमध्ये आणि तुम्ही ती खेळायला गेलात. हो, नक्कीच सर. कारण आधी तर एक विचार देखील आला नव्हता डोक्यामध्ये, की जॉइन करीन क्रिकेट. कारण घराची अवस्था अशी झाली होती, आई होती, बहीण होती आणि मी होतो. आम्ही तिघंच होतो आणि बाबांना थोडा हार्ट अटॅक आला होता. तर तेव्हापासून सगळे टेन्शनमध्ये होते, आई, बहीण आणि खूपच जास्त. आणि मी तेव्हा बंगलोरला ट्रॅव्हल करत होतो, जेव्हा मला हे कळलं आणि 4-5 दिवसच झाले होते. तर मी घाई केली, रात्री घरी गेलो. तिथे जाऊन सगळं बघितली, परिस्थिती हँडल केली. तर मनात एकच विचार होता, की माझे बाबा जे नेहमी म्हणायचे, माझ्या बाबांचं नेहमी हेच म्हणणं असायचं, की "यार काहीही झालं तरी क्रिकेट डिस्टर्ब नाही झालं पाहिजे." तर मग सर सगळ्यांशी बोलून फॅमिलीने पण हेच सांगितलं, की "जसं बाबांना हवंय तसंच कर तू." तर मग मी सगळं काही आटपून बंगलोरला परत गेलो. दुसऱ्या दिवशी तिथे मॅच खेळलो. फर्स्ट आर-सी-बी सोबत आणि त्याच्यानंतर आयुष्य चालूच आहे सर. रिषभ, हे म्हणणं बरोबर आहे तुमचं. आयुष्य एकदम व्यवस्थित चालू होतं. तुम्ही स्वतः ब्रेक लावायचा प्रयत्न केलात. 30 डिसेंबरची रात्र पूर्ण देशाने पाहिली. एस-यू-व्ही पण होती, स्पीड पण होता, रिषभला झोप पण येत होती. पूर्ण तयारी केली होती वाटतं तुम्ही. हो, डिव्हायडरला टक्कर झाली होती ना? सर सर जनरली काय असतं सर, खूप वर्षांपासून मी म्हणजे ह्याच वेळी जातोय घरी. असं नव्हतं की मी पहिल्यांदाच जात होतो. 7-8 वर्ष झाले सर सेम असंच चालू आहे. आणि लोकांना तर माहीत नसतं जनरली, पण माझ्या आईला माहीत होतं की मी याच वेळेला घरी येतो जनरली. पण सर डोळा तर लागला नव्हता. मला असं वाटलं की काहीतरी समोर आलंय अचानक. असं वाटलं मला की त्याला वाचवण्याच्या नादामध्ये माझी गाडी थोडी डिसबॅलन्स झाली आणि पण सर मला असं वाटलं नाही की मी वाचेन. हे तर होतं की म्हणजे फर्स्ट टाईम लाईफमध्ये ना जनरली भांडण करायची हौस आहे. पण आयुष्यात पहिल्यांदाच असं झालं की एक्सेप्ट केलं होतं की यार आता नाही वाचू शकणार आहे मी. तर तो तसा वाला एक क्षण होता. पण सर जे होणार असतं ते वरून लिहून आलेलं असतं आणि त्याला पॉझिटिव्हली घेऊ शकतो आपण कारण पास्टमध्ये ड्युअल करून काहीच फायदा होत नाही असं मला वाटतं सर. नाही, तुम्ही बरोबर म्हणत आहात, की तो क्षणच असा होता, जेव्हा आम्ही त्या गाडीचे फोटोज पाहिले होते, क्रश्ड गाडीचे. मग हे सांगितलं गेलं, की 200 मीटरपर्यंत गाडी घासत गेली. मग ज्याने वाचवलं त्याने सांगितलं, की आग देखील लागली होती. तर सगळं काही झालं होतं. पण मला वाटतं, की देव तुमच्या सोबत होते. म्हणतात ना, "जाको रखे साईया मार सके ना कोई." अगदीच सर. आणि हे जे करोडो लोकं आहेत ना, तुम्हाला पसंत करतात. मला वाटतं, की त्यांची प्रार्थना देखील यात नक्कीच कामी आली. नाही सर, डेफिनेटली मला तर असं फील झालं होतं, की सर जेव्हा ॲक्चुअली समजलं नाही, की ॲक्सिडेंट झाला आहे. कोणीतरी प्रेमाने उचलून असं मला बाहेर काढलंय बिकॉज दुखापत खूप जास्त झाली होती त्यावेळी. पण इतकं वाईट होईल असं मी इमॅजिन देखील केलं नव्हतं. बिकॉज जेव्हा डॉक्टरनी सांगितलं, की यार अॅम्प्युटेशन पण होऊ शकलं असतं तुझ्या पायाला, तेव्हा सर पहिल्यांदा भीती वाटली होती आयुष्यात. इतकी जास्त, की यार काहीही होऊ शकलं असतं.
बट त्या मोमेंटनंतर सर कित्येक निगेटिव्ह गोष्टी डोक्यातून काढून जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय असाच विचार करू शकतो सर. नाहीतर लाईफमध्ये एवढ्या निगेटिव्ह गोष्टी होत राहतात. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल, तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट कराल. एक सिंपल थॉट प्रोसेसवर आणि प्रत्येक वेळी काम करत राहिलो आणि आज तुमच्यासमोर सर इथे बसलो आहे मी. जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून बाहेर आला होतात पहिल्यांदा, शुद्ध आली, तेव्हा काय विचार आले? काय म्हणालात तुमच्या आजूबाजूला जे लोकं होते त्यांना? सर ॲक्चुअली काही थॉट प्रोसेसच नव्हती. म्हणजे फर्स्ट इन्स्टन्समध्ये तर असं होतं, की सर पहिला आठवडा आणि पहिले 10 दिवस हे माहीतच नव्हतं, की लाईफमध्ये काय चाललंय. बिकॉज दुखणं इतक्या एक्स्ट्रीम लेव्हलवर होत होतं, की डोक्यात दुसरं काही येतच नव्हतं. काही बोलू देखील शकत नव्हतो. पण एक गोष्ट मला लक्षात आहे सर, मी ना सर फूडी आहे खूप. मला खायला खूप आवडतं. तर हॉस्पिटलमध्ये मी पडून होतो तिथे देहरादूनमध्ये आणि मी आईला बोललो, की "आई, मला चिली पनीर मिळेल का?" कारण सर वेंकीमध्ये शिकलो आहे. लहानपणापासून मोमोज, चिली पनीर, चिली चिकन हे सगळंच इतकं जास्त खाल्लंय. तर डोक्यात माहीत नाही यावेळी 3 दिवसापासून काहीच खाल्लं नव्हतं मी आणि मी पहिल्यांदाच आईला सांगतोय, की मला जेवण पाहिजे म्हणून. "मम्मी, चिली पनीर खायचंय." माहीत नाही सर त्यावेळी काहीही डोक्यात यायचं माझ्या. आईंनी हिंमत दाखवली होती, की त्या खूप घाबरल्या होत्या? नाही सर, आईला बघून तर ॲक्चुअली मला हिंमत आली. बिकॉज अशी कंडिशन होती. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नाही आवडत, की यार लोकं तिथे फोन, कॅमेरा घेऊन येतात. खूप डिसहार्टनिंग होत्या ह्या गोष्टी सगळ्या पाहणं, की यार अशा परिस्थितीमध्ये मदत करण्याच्या ऐवजी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आहात, व्हिडिओ बनवत आहात. तर सर मी तर तिथे असा पडून होतो आणि मला हे टेन्शन आलं होतं, की कोणी फोटो किंवा व्हिडिओ नाही काढला पाहिजे. जोपर्यंत मम्मी येत नव्हती तोपर्यंत टेन्शन असायचं सर. आणि जसं मम्मी आली तसं मम्मी बोलली, की "हे बघ मी आली आहे." मी मम्मीला बोललो, "मम्मी आता तू बघ सगळं. आता मी आराम करतोय." तेव्हा सर जाऊन थोडं काही रिलॅक्स झालो ॲक्सिडेंट झाल्यानंतर. बाकी सर आईनेच सगळं पाहिलं होतं माझ्या. देवाने अशी आई सगळ्यांना द्यावीच रिषभ, जो इतका विश्वास तू त्यांच्यावर ठेवू शकतोस. आणि मी ऐकलंय, की आजकाल खाण्यापिण्याकडे पण जास्त लक्ष ठेवतात. सर आमच्या घरात सगळ्यात जास्त फिटनेस माझी आईच सांभाळते असं मला वाटतं. कारण सर आता 2-3 वर्षांपासून सुरू झालं होतं हे सगळं. तर आईच्या डोक्यात ना खूप जास्त बसलं होतं, की मला चांगलं करायचंय, मला प्रॉपर फिट करायचंय. तर मम्मी तर खूप जास्त ॲक्चुअली घरामध्ये जर कोणी बर्गर खात असेल, तर ती म्हणायची, "हे अनहेल्दी आहे." यार काहीतरी चांगलं खा ना, इतकं का खराब खातोयस? तर प्रत्येक वेळी ना टोकायला सुरुवात केली मला. तर मला असं वाटायचं ना, की आई आता घरी आलोय ना आपण, आता घरामध्ये पण मला एन्जॉय करू देत मग नाहीयेस. चिली चिकन दिले की नाही त्यांनी? सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी झोपून होतो, तेव्हा मागितलं ते सगळं दिलं सर. पण मी ऐकलं आहे, की जेव्हा तुम्ही नॅशनल अकॅडमीमध्ये गेलात बंगलोरला, जिथे ट्रीटमेंट चालू होती, जिथे तुमची रिकव्हरी होत होती, तर खूप इरिटेट होत होतात, राग करत होतात, नाराज होत होतात. सर मला असं वाटतं, की रिहॅब सेंटरमध्ये ॲक्चुअली ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही एनिवेज इतक्या दुखण्यातून गो थ्रू करत आहात. इमोशनली, फिजिकली, मेंटली प्रत्येक गोष्टी ना तुम्हाला बघायचं असतं, की मला वाटतं ना, की एक गोष्ट ज्यावर मी फोकस केला आहे ती म्हणजे, की कम्फर्ट लेव्हल कशी आणू शकतो स्वतःसाठी. तर ऑब्व्हियसली मी त्या सगळ्यांना सॉरी बोलतो. सगळ्यांना तिथे एन-सी-एमध्ये की छोट्या-छोट्या गोष्टींवर मी राग करत होतो. आय थिंक तो पार्ट खूप चांगला होता, की खूप अकोमोडेटिंग होते ते सगळे लोक, की नाही यार की राग करतोय तर काही हरकत नाही. राग करू दे. छोट्या-छोट्या गोष्टी होतात त्या ॲक्चुअली बिगर पिक्चरमध्ये मदत करतात. तर एन-सी-एनी खूप जास्त मदत केली आहे या सगळ्यामध्ये. या सगळ्या गोष्टी मी यासाठी विचारत आहे, कारण एक-एक शब्द जे तुम्ही बोलत आहात, मग तो ॲक्सिडेंटशी रिलेटेड असो किंवा रिकव्हरीशी रिलेटेड असो, हे आपल्या देशातल्या करोडो लोकांना इन्स्पायर करेल. त्यांना एक मार्ग दाखवेल, की कसं लढू शकतात. आणि मला हे देखील डॉक्टर्सनी सांगितलं, की तुम्ही 14 महिन्यांमध्ये रिकव्हर झालात. त्यांनी सांगितलं होतं, की कमीत कमी 3 वर्ष लागतील. हो सर, त्यांनी सांगितलं होतं, की जवळ-जवळ 2 ते 3 वर्षही लागू शकतात. त्यामुळे पहिल्यांदाच आमचे जे डॉक्टर होते, डॉक्टर दिनशॉ पार्डीवाला, आय थिंक त्यांनी खूप आश्चर्यकारक काम केलं आहे. तर ते माझ्याकडे आले, "ऋषभ
तर ते म्हणाले, की "हे बघ, तुला 3 चमत्कार करायचे आहेत. 2 तर आधीच केले आहेस." मी म्हणालो, "काय सर?" बिकॉज हॉस्पिटलमध्ये आयुष्यामध्ये काय चाललं आहे काहीच कल्पना नव्हती बाहेर. ते म्हणाले, "फर्स्टली तू जिवंत आहेस, जी खरं तर खूप मोठी गोष्ट आहे ह्या अशा अपघातानंतर. आणि दुसरं म्हणजे सर ॲक्चुअली माझा हा राइट लेग आहे, हा ॲक्चुअली 90 डिग्री फिरला होता." तर कसं काय माहीत नाही, पण त्यावेळी मला असा एक मनात विचार आला, की मी एका माणसाला सांगितलं, की "मला जरा मदत कर" म्हणून आणि मी टक करून माझा पाय माझ्या जागेवर लावला परत. तर मग ते म्हणाले, की "दुसरं काम म्हणजे जो हा पाय तू परत बनवलायस." मी पण हाच विचार करत होतो, की मी कसं केलं हे? ठीक आहे सर. डॉक्टरनी मला हे सांगितलं, की जर हे तू केलं नसतंस, तर अॅम्प्युटेशन झालं असतं पायाचं. आणि तिसरं म्हणजे असं, की एक ACL आणि PCLची सर्जरी असते, ती माझी नाही झाली म्हणून बरं झालं. थर्ड पॉइंट तो होता आणि जर माझी ACL आणि PCLची सर्जरी नाही झाली, तर ते एक चांगलं होईल. बिकॉज सर गुडघ्यातले सर्व लिगामेंट्स तुटले होते, काहीच शिल्लक नव्हतं. तर ते म्हणाले, "जर ही सर्जरी नाही झाली, तर तिसरा चमत्कार असेल." मी म्हटलं, "सर टेन्शन घेऊ नका, मी हेही करेन." आणि सर झालं तसंच. हा खरंच एक चमत्कार झाला. अगदीच सर, आज चमत्कारच झाला. कारण त्यांनी मला सांगितलं, की काही लाखो केसेसमधून फ्यू केसेस असे असतात, ज्यामध्ये ACL आणि PCL आपोआप बरे होऊन जातात. अँड गॉड वॉज व्हेरी काइंड इन दिस. खरोखर सर आपोआप बरं झालं हे ACL आणि PCL. मी ऐकलंय की या गोष्टीचा तुम्हाला खूप त्रास होत होता, की 4 लोकांची मदत घेऊन काम करावं लागत होतं. अगदीच सर, जेव्हा लहानपणापासूनच तुम्ही सगळी कामं तुमच्या पद्धतीने केली असतील, तुमच्या कन्व्हिनियन्सनी केली असतील, तुम्हाला कोणाचे उपकार घ्यायची सवय नसेल, तर मेंटली सर, तर तुम्ही विचार करता की नको यार, हे मी सगळं एकटाच करेन. तेव्हा सर खूप डिसरिस्पेक्ट फील होतो आतून, की यार इव्हन गोइंग टू वॉशरूम किंवा ब्रश करण्यासाठी देखील तुम्हाला लोकांची मदत घ्यावी लागते. तर एक सर ती फीलिंग असते ना लाचार टाइप, तशी फीलिंग येत होती मला आणि खरं सांगू सर खूप वाईट वाटत होतं मला. पण सर त्या कंडिशनमध्ये काही करू देखील शकत नव्हतो. तर या सगळ्या गोष्टींसाठी आणखी ग्रेटफुल व्हायला शिकवलं आणि ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण ग्रँटेड घेतो, त्या ग्रँटेड नसतात. त्या गिफ्टेड असतात आणि ह्या गोष्टींचा पण रिस्पेक्ट केला पाहिजे. खूप चांगली गोष्ट सांगितली. तर कोणत्या दिवशी रिअलाईज झालं, की हो भाई आता मी लाचार नाहीये, आता स्वतःच्या हिमतीवर उभा आहे. सर, आय थिंक सर फर्स्ट टाईम मी विथआऊट कोणाची हेल्प जर घेऊन उभा राहिलो असेन, तर 3 महिन्यानंतर सर. ॲट लीस्ट कारण 3 महिन्यांपर्यंत सर पॉसिबलच नव्हतं मला. एका पायावरच उभा होतो मी. कारण फर्स्ट 3 मंथ्समध्ये माझा अँकल तुटला होता सर. तर फर्स्ट 3 मंथ्समध्ये दुसरा पाय मी खाली टेकवूच शकत नव्हतो. तर तो हवेमध्येच ठेवावा लागायचा मला. तर मी तर एक्सेप्ट करूच शकत नव्हतो हे, पण मी माझ्या बाजूने प्रयत्न करायचो. पण बॉडी सर स्वतःचं उत्तर स्वतःच देते कधी-कधी असं मला वाटतं. तर तिथले लोकं मला सांगत होते, की जेव्हा तुम्ही स्वतः ब्रश केलात, अंघोळीला गेलात. सर आता फर्स्ट टाईम जेव्हा मी शॉवर घेतली होती, तेव्हा बाहेरच येत नव्हतो सर. सर शॉवर घेतो ते रोजच घेतो ना आपण, पण एवढी मजा तर येत नाही ना. काही लोकांना येते ना मजा रोज. काय बोललास भावा? तर सर ती एक अमेझिंग फीलिंग होती शॉवर घेण्याची. सर त्यात पण माझ्यासोबत एक स्टोरी झाली. हं. हॉटेल रूममध्ये ते जे मदत करत होते, ते मला शॉवरमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी ऑन केला शॉवर आणि रूममधून बाहेर गेले माझे कपडे आणण्यासाठी आणि सर तो दरवाजा लॉक झाला. आणि डोर उघडण्यासाठी फिरवलं तर हातातच आलं लॉक. आता सर इतक्या वाईट अवस्थेमध्ये होतो, की मी काही करू देखील शकत नव्हतो. सर मी आतमध्ये बसून ओरडतोय. तर एक बाल्कनीसारखं होतं तिथे जाऊन बोललो, की "दादा हे लॉक हातात आलंय काय करू?" आणि तो दरवाजा पण बाहेरच्या दिशेने उघडायचा. मी आतून पुश पण करू शकत नव्हतो. खूप गमतीदार किस्सा झाला होता. अर्धा तास होतो मी आत बसलो होतो. मग अशी देखील कोणती सिच्युएशन आली असेल, जेव्हा थोडं वाटलं, की काय होईल, मी खेळू शकेन की नाही खेळू शकणार? फक्त ना सर हीच परिस्थिती मी नाही येऊ दिली मेंटली ना, की हां, 1-2 वेळा विचार आला, असं नाही की नाही. पण हे सर आतमधून मेंटली एक्सेप्टही नाही करू शकत होतो, की असं काही होऊ शकतं. बिकॉज जेव्हा तुम्ही एक गोष्ट करत असता, जे तुमच्या आयुष्यात असते 24/7 त्याच्याशिवाय सर तुम्ही तुमचं आयुष्य इमॅजिन देखील नाही करू शकत. आणि मी देखील हा विचार कधी केला नव्हता, की उद्या क्रिकेट नसेल तर काय? कधी विचारच नाही केला हा. आणि जेव्हा ही दुखापत झाली होती मला,
पण त्यामध्ये एकदाही मी असा विचार करत नव्हतो, की मी आयुष्यात कधी खेळू शकणार नाही म्हणून. आणि खेळायचं पण ॲज अ विकेटकीपर होतं मला. हे मी जे डिस्कस केलं होतं ऑलरेडी त्यांच्याबरोबर. आपण फील्डमध्ये यायचं तर हाल्फ हार्टेड नाही यायचं, फुल यायचं असं मला वाटतं. हा वाला थॉट प्रोसेस होता. पण इतकी पण काय उत्सुकता होती, की डॉक्टरने मनाई केल्यानंतर सुद्धा 15 ऑगस्टच्या दिवशी इंडिपेंडन्स डेचा दिवस होता आणि तुम्ही मैदानात उतरलात खेळण्यासाठी. तोपर्यंत रिकव्हरी देखील झाली नव्हती. सर इम्पॉर्टंट तर नव्हतं, पण मी विजयनगरला गेलो होतो सर आमच्या तिथे जे-एस-डब्ल्यूचा एक खूप छान इव्हेंट असतो. तर त्यांनी बोलवलं होतं मला. तर मी गेलो होतो सर. काही प्लॅन नव्हता सर माझा. क्रिकेट मॅच खेळायचा. पण जेव्हा तुम्ही एका गोष्टीला एवढं जास्त मिस करता आणि सर खूप महिने झाले होते, बसून होतो, काही करत नव्हतो. तर मला असं वाटत होतं, की जर मी खेळलो तर मला ओरडा पडेल. पण सर मनामध्ये हा पण विचार आला, की असा मोमेंट परत थोडी ना येणार आहे. तर ओरडा खाऊया. आणि सर तिथे जाऊन बॅटिंग केली मी. खूप ओरडा पण पडला मला. पण आयुष्याची ती मजा पण घेणं गरजेचं आहे ना. ही मज्जा आहे की हट्ट आहे? जे पाहिजे ते करीन, मेरी मर्जी. नाही सर, हट्टी तर तसा नाहीये, पण कधी-कधी तर ठीक आहे ना सर, हट्टी असलं पाहिजे. नाहीतर ड्रीम्स कसे अचीव्ह करणार आपले? आता शिखर धवन सांगत होते, की त्यांनी तुम्हाला सल्ला दिलाय, की आता गाडी कमीत कमी सांभाळून चालवा. हो सर, आता ज्याला कोणाला भेटत असतो रोज हेच चालू असतं, की "यार गाडी सांभाळून चालव." मी म्हणालो, की "यार मी सांभाळूनच चालवतो." हं, कोणी मागून-पुढून आलं तर थोडासा प्रॉब्लेम होतो बस. पण असा सल्ला देणारे कोणी नाहीयेत का, की आता गाडी चालवू नका, आता ड्रायव्हर ठेवा? नाही सर, ही पण ॲक्चुअली हा देखील सल्ला मिळाला आहे. ड्रायव्हर तर मी ठेवला आहे, कारण खूप प्रेशर आलं आहे सर. आईनी पण सांगितलं, की गाडी नाही चालवायची आहे. पण सर एक असतं ना, की काही गोष्टी चांगल्या वाटतात तर ठीक आहे, वन्स इन अ व्हाईल थोडीफार ड्रायव्हिंग केली तर काही नाही, पण ड्रायव्हर ठेवला आहे. रिलॅक्स आहे आता लाईफ. कारण इतके सगळे लोकं जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांना वाटतं, की जे चमत्कार झाले आहेत, देवाने जे आयुष्य तुम्हाला दिले आहे, ते पूर्णपणे क्रिकेटला डेडिकेट केलं पाहिजे आता. नाही सर, डेफिनेटली याच्याशिवाय सर काही विचार नाही केला, की क्रिकेटशिवाय या लाईफला डेडिकेट करायचा. आत्तापर्यंत सर कोणता विचार नाही आलाय, की जेव्हा क्रिकेट संपेल तेव्हा विचार करूया, की ह्या सगळ्या गोष्टींचं काय करायचंय. जनतेमधून एखाद 2 प्रश्न घेऊया आपण. रिषभ, गेलं वर्ल्ड कप तुम्ही मिस केलं होतं कारण तुम्ही रिहॅबमध्ये होता. त्यानंतर त्या दरम्यान तुम्ही क्रिकेट बघत होता का? आणि जर बघत होता तर तुमच्या मनात काय चालू होतं तेव्हा? जास्त नाही पाहायचो, कारण मला खूप वाईट वाटायचं बाहेर बसून काय मी मिस करतो आहे इतकं क्रिकेट. तर हाच विचार होता, की जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा मॅच जिंकवण्याचं बघू आणि फायनलवालं जो आपला वर्ल्ड कप होता, तो बघून खूप वाईट वाटलं. कारण इतक्या क्लोज जेव्हा तुम्ही येता ट्रॉफीच्या, तर ती ट्रॉफी जिंकण्याचं खूप मन करतं तुम्हाला. पण होपफुली ही वाली हातात घेण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आणि खरंच यावेळेस लोकं वाट पाहतील आणि लोकं म्हणतील, की रिषभ पंत आहे तर नक्की ट्रॉफी घेऊन येतील. अरे सर, आशीर्वाद आहे. तुमच्या ॲक्सिडेंट नंतर तुम्ही तुमचा फिटनेस आणखीन चांगला करण्यासाठी काय काय केलं? एक तर मोमोज बंद केले. दिल्लीवाले आहोत ना, मोमोज तर खाणारच ना. आम्ही घरी एक शेफ ठेवला आहे. थोडासा आता असं वाटतं, की थोडासा फिटनेस पण असला पाहिजे आणि स्पेसिफिक ट्रेनिंग सुरू केली आहे. आय थिंक या सगळ्या कॉम्बिनेशननी खूप हेल्प केली आहे मला. तुमच्यासाठी नवजोत सिद्धूने खूप चांगले डायलॉग्स मारलेत. ते म्हणाले, की "एक पत्थर चोट खाकर कंकर-कंकर हो गया और एक पत्थर चोट सहकर शंकर-शंकर हो गया." अरे सर!